तुझं लग्न आहे ना तेव्हा. बाहेर बास कर आता, फुटेज खाणं इथं दाखव ना. सो हॅलो गाईज, हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे. तर भरभरून प्रेम द्या, सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. कुछ भी. तू बोल मग. सो गाईज, आम्ही आता ठरवलं आहे की लिंबू सरबत बनवायचं, पण त्याच्या आधी त्याची पावडर बनवायची. तर आम्ही असे लिंबू घेतलेले आहेत. आता गरमी पण चालू होते, सो थोड्याच दिवसात गरमी चालू होणार आहे, तर मग लिंबू पण खूप महाग होणार आहे. त्याआधीच आपण लिंबूची पावडर मोठे बनवून मोठे ठेवू. लिंबू आणून आपण आता जी रेसिपी करणार आहोत, तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये आता पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की नक्की आम्ही हा गोल गोल लिंबूचा काय केलं. सो भेटू पुढच्या क्लिपमध्ये. बाय बाय. गोल. सो आता इकडे लिंबू आम्ही कट करत आहोत. भेटू आता कट झाल्यानंतर. सो आता आम्ही लिंबू पिळणार आहोत. सो लेट्स सी किती केवढे लिंबू घेतले होते. 5 त्यातला 4 पाच लिंबू मध्ये आता रस किती निघतो आपण बघूया. अरे माहिती सगळं नंतर. लिंबू पिळण्याचे कष्ट. आता आम्ही 5 नाही लिंबू घेतले, थोडेसे एक्स्ट्रा ॲड केलेत आम्ही लिंबू. किती ॲड केले? 2 ॲड केले फक्त. आणि ज्या ही बघा कशी मला चिडवते. आडवा कॅमेरा. अरे आडवा जाऊ करणं काय ब्रो. पसारा आहे ना खूप, म्हणून जरा थोडंसं फोकस करून. काय बोलणार होते मी. आता लेमन ज्यूस 8 किंवा 7 लिंबूचा रस बघा केवढा निघाला, तुम्हाला दाखवते मी. दाखव काय नाही ते. आणखी विसरते मी, सॉरी. एवढा निघाला आहे. सो आपण त्याचप्रमाणे साखर पण घेणार आहोत. सो लेट्स सी. घे दाखवणार पण. आता आम्ही एका प्लेट म्हणजे पसरट प्लेट घेतली आहे. त्या प्लेटमध्ये आम्ही ते रस टाकणार आहे. हे पण येणार रेकॉर्डिंगमध्ये. तर काय ह्याच्यातले बिया आपल्याला नाही घ्यायच्यात. बिया तर हाय नाही, पण तरी एखाद दुसरे राहिले असेल तर आपली थर्ड स्टेप, पहिली स्टेप झाली, दुसरी स्टेप झाली. वा, करताना सांगत नव्हते, नंतर सांगते स्टेप. आणि आता थर्ड स्टेप आपली असणार आहे. काय असणार आहे थर्ड स्टेप? साखर घ्यायची. हां, जेवढा कप लिंबू, काय बोलते अरे कहना क्या चाहते हो. जेवढा लिंबूचा रस निघेल त्याच्यापेक्षा 1 कप तिप्पट सिंपल घ्यायची आहे साखर. सो लेट्स सी. तेव्हा आपण साखर घेणार आहोत. आणि मी सारखी विसरते की फोन आडवा पकडायचा आहे, सवय नाही ना म्हणून समजून घ्या प्लीज. सो आम्ही आता त्याच कपमध्ये साखर घेतो आहे. दाखवते तुम्हाला. तिपटीने साखर घ्यायची आपल्याला. ज्या मेजरमेंटनी लिंबूचं हे घेतलं, ज्यूस घेतलं, त्याच मेजरमेंटनी साखर घ्यायची. झाली ना. हे 1. यार काय खेळत बसते मी. 2. बस होईल मला असं वाटतं. ठीक आहे. त्याला चांगलं मिक्स करायचं. हाच ना बघा गाईज, मला बोलते आज भांडी घास करून. दिसतंय का बघ ना बरोबर. हां, मग काय रोज मी घासते, एक दिवस घासते तर काय बिघडणार आहे. हे पाणी गेलं, बंद कर. गेलं पाणी. आता मम्मी शिळं आणणार आहे. कारण की मम्मीचं असं म्हणणं होतं की पाणी येतं आहे तोपर्यंत तू भांडी घासून घे. आणि काहीच काम करत होतो आम्ही. सो आधी पहिलं हे काम, कारण की आता समर सीझन चालू होणार आहे, तर मग स्पेशल काहीतरी. आणि लिंबू पण मागवणार आहे, तर त्याच्या आधीच आपण मी आज जाऊन लिंबू
आणि आता करतो ट्राय, जस्ट ट्रायल. मला एक चॉकलेट पाहिजे. आज भांडी घासते. ठीक आहे, उद्या भेट. बघा guys. नाही 31 फेब्रुवारीला भेट. तुझं लग्न आहे ना तेव्हा. 31 फेब्रुवारीला गाईज हिचं लग्न आहे. नक्की या. नक्की या जेवायला. आणि जेवायला नका येऊ, आहेर घेऊन या. समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो नालायक. जस्ट किडिंग. सो हे बघा, तुम्हाला दाखवते मी फायनल लुक. नॉट फाईन. आता हे थोडंसं हलवून घ्यायचं आणि असं सुकवत ठेवायचं आपल्याला हे 3 दिवस.